आजपासून सुरुवात करते, त्याच्यामुळे अगोदर आपण देवीचं दर्शन घेऊया. छान अशी सुरुवात करूया व्हिडिओला नवीन चॅनलवरती. हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज मी खूप दिवसातनं व्हिडिओ बनवत आहे, कारण की मी मध्ये खूप दिवस व्हिडिओ बनवायचं बंद केलं. तर मी माझ्या चॅनलवरती परत व्हिडिओ बनवायला चालू केलेले आहे. तर आज जायचं आहे मार्केटमध्ये. तर मी प्रयत्न करेल की कंटिन्यू छोटे मिनी ब्लॉग्स असे ना अपलोड करेन. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला, आज मार्केटमध्ये जायचं आहे आणि म्हणजे खूप सारंच काम आहे. तर आज रुद्रांश वगैरे तर नाही येणार आहे. तर चला, सगळं आवरलेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 10:30. तर हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे. तर बघूयात आता किती वेळ लागतोय. आणि मेन म्हणजे आज रुद्रांच्या शाळेचं पण विचारायचं आहे त्या मॅडमला वगैरे, कारण की आता त्याला शाळेत घालायचं आहे. पण बघूयात, अगोदर विचारून बघूयात. तर चला, उशीर न करायच्या अगोदर निघूयात. तर मी बॅग वगैरे सगळं भरून ठेवलं आहे आणि रुद्रांशला पण चल म्हटलं, पण त्याला माझ्यासोबत नाही यायचं, त्याला त्याच्या आजोबासोबत जायचं आहे. तर चला निघूयात. तर तो खाली थांबलेला आहे, माहिती नाही येतो की कसं. मी त्याला एकदा चल म्हणणार आहे, नाही आला तर ठीक आहे, कारण की मला पण खूप काम आहे आणि त्याला घेऊन जायचं म्हटल्यावर खरंच खूप उशीर लागतो. तर चला निघूयात. रिक्षा कधी भेटते कधी नाही, मला रिक्षाने जायचं होतं, तर उशीर झाला. बाळा, येणार आहे का तू? बाबू नाही येणार आहे का? रुद्रांशला चल म्हटलं, तो नाही आला, कारण की त्याला त्याच्या आजोबासोबत गाडीवर जायचे. त्याला गाडीवर फिरायला जास्त मजा येते, रिक्षाने यायला नाही आवडते. तर चल म्हटलं होतं त्याला, तर नको म्हटला. तर मला थोडंसं लवकरच निघायचं होतं, पण परत म्हटलं की हॉस्पिटल 11 वाजता ओपन होत आहेत आणि डॉक्टरांना पण उशीर होता यायला. तर त्याच्यासाठी म्हटलं थोडं उशिरा गेला चालेल, रिक्षा पण थांबलेला आहे. तर चला निघूयात. चला, अगोदर देवीच्या मंदिरात जाऊयात. इथं देवीचं मंदिर जवळ आहे रिक्षा पॉईंटपासून. तर आजपासून सुरुवात करते, त्याच्यामुळे अगोदर आपण देवीचं दर्शन घेऊयात. छान अशी सुरुवात करूया व्हिडिओला नवीन चॅनलवरती. छान दर्शन झालं, गर्दी वगैरे काहीच नाही. मंगळवारी जास्त गर्दी असते, तर आज मंगळवार नाही, त्याच्यामुळं गर्दी पण नाही. छान असं नवरात्रात खूप भारी असतं. दरवेळेस आम्ही दर्शनाला येतो नवरात्रामध्ये. साईडला गार्डन वगैरे आहे थोडं. चला, आता दर्शन झालं, आता जाऊयात हॉस्पिटलमध्ये. इथं साईडला रिक्षा पॉईंट आहे आणि इथं देवीचं मंदिर आहे आणि एक गणपती मंदिर पण आहे. तर जास्त आम्ही गणपती मंदिरात जात असतो, पण देवीचं मंदिर मला ह्या साईडला काम होतं थोडं, तर म्हटलं लगेच देवीच्या मंदिराचं दर्शन करूया आणि नंतर पुढे जाऊया. हॉस्पिटलमधलं पण काम झालं आणि आता जायचं आहे मार्केटमध्ये आणि स्कूलमध्ये जायचं आहे. तर लोक नाही बघावं लागतं. खरेदी करून झालेली आहे आणि आता जायचं आहे घरी. तर आता 1:30 वाजले, पण पोहोच नाही होते. तर मला आता वाटायला लागली की रुद्रांशला भूक लागली असेल आणि तो बाहेरच गेलेला होता, तो घरी आला असेल, त्याला जेवण घालायचे. आणि त्याला जर मी नाही दिसले तर परत रडत की मम्मी कुठे गेली म्हणून. तर मी त्याला चल म्हणत होते, तर तो नाही आला. बघत आता तो घरी गेलेला आहे, तो मार्केटमध्ये फिरतो. पण मी त्याला चल म्हटलं होतं, पण तो नाही आला. तेच चांगलं, कारण की मला खूप फिरावं लागलं आणि तो जर सोबत असता थोडा वेळ फिरणं पण नसतं झालं आणि सगळी कामं पण नसते झाली. तर चला, आता अजून दही घ्यायचं आहे, त्याला खायला काहीतरी घ्यायचं आहे. तर पुढची शॉप आहे तिथे भेटतं. आता रिक्षावाल्यांना सांगावं लागेल की तिथे थांबा म्हणून. आता बघूया किती वेळ लागतो अजून इथं.